नमस्कार, आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। पशुसंवर्धन, दूध व्यवसाय विकास, क्रीडा, युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी मालपूर धवल दूध प्रकल्पाची केली पाहणी। महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दूध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील शेळी पालन प्रकल्प धवल दूध डेअरीची पाहणी करून सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। शेळी पालन कसे करावे व दूध व्यवसायाचा फायदा कसा होतो याबद्दलही माहिती दिली। प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, मालपूरचे माजी सरपंच तथा धवल दूध डेअरीचे संचालक हेमराज पाटील, सदाशिव गोसावी, माजी सरपंच वीरेंद्र गोसावी, माजी उपसरपंच राजू कोळी, तसेच प्रकाश पाटील, जयंत पाटील, श्याम ठाकरे, विजय पाटील, शांताराम पाटील, रोहिदास पाटील, कैलास पाटील, मुरलीधर पाटील, सुरेश इंदवे, रामकृष्ण धनगर, गिरधर माळी, कैलास माळी, मगन धनगर, मोहन धनगर, राकेश धनगर, पशुवैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल बोरसे, डॉक्टर भरत बोरसे, डॉक्टर सचिन सिंपी, डॉक्टर अतुल माळी व मालपूरचे ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मैं हेमराज नाना पाटील, संचालक धवल डेअरी मालपूर। आज या मालपूर गावी राज्याचे मंत्री महोदय श्री सुनीलजी तटकरे साहेब शासनाच्या माध्यमातून ज्या काही पशुसंवर्धन विभागाच्या ज्या काही योजना असतील, मग ती शेळी मेंढी पालण्याच्या संदर्भात असोत किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात असोत, या संदर्भात मालपूर गावी आज ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून शेळी मेंढी आणि दुग्ध व्यवसाय संदर्भात जास्तीत जास्त कशी चालना देता येईल आणि ग्रामीण भागामध्ये एक दुधाच्या व्यवसाय माध्यमातून पैसा हा कसा जास्त ओढून नेता येईल आणि या पैशाच्या माध्यमातून मालपूर गाव असो, मालपूर परिसर असो, सुखी व समृद्धी कसा होईल या व्यवसायाच्या माध्यमातून आणि पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून साहेबांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या की शेळी पालकांना सर्वतोपरी आजपर्यंत कोणी मदत केली नसेल तर शासनाच्या योजनेच्या माध्यमातून तो शेळी मेंढीचा विमा असो की शेळी मेंढीवर येणारे जे काही आजार आहेत, आकस्मिक आजार, आणि ते आजार एक अचानक आल्यामुळे त्यापर्यंत व्यवस्था नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एक शेळी मेंढीसाठी किंवा पशुसंवर्धनासाठी एक मोबाईल व्हॅन म्हणून जो शासनाने उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा असून आम्ही त्यांचं शासनाचं अभिनंदन करतो, मंत्री साहेबांचं अभिनंदन करतो। आज लोकांना बऱ्याचपैकी योजना माहिती नव्हत्या, पण मंत्री साहेबांनी स्वतः मालपूर गावी येऊन मग शेळी मेंढी पालक असोत तर दुग्धचे शेतकरी असोत त्यांना स्वतः मार्गदर्शन करून संबंधित खात्यामार्फत त्या ज्या काही योजना असतील त्या योजना संदर्भात आम्हाला मार्गदर्शन केलं। मंत्री महोदय साहेब आले, स्वतः इथं भेटी दिल्या, त्याबद्दल साहेबांचं आम्ही सर्व मालपूर ग्रामस्थांच्या वतीने, दूध उत्पादकांच्या वतीने, शेळी मेंढी पशुपालकांच्या वतीने, राज्याच्या मंत्री नात्याने आम्ही या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत केलं, स्वागत करतो। आलेत, प्रत्यक्ष भेट दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। जय हिंद। आजच्या बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।